हे तो महबूब शेख बोलला का? त्याची माहिती कमी आहे. तो सुपारी घेऊन बोलणारा माणूस आहे. पहिल्यांदा तर हे आहे की तो गुन्हेगार तो काय आमच्यावर बोलेल. एक गुन्हेगार एका मोठ्या गंभीर गुन्ह्यामध्ये त्याला त्याच्यावर अटक झाली आहे. त्याला त्या याच्यामध्ये चालली आहे सुनावणी. त्याला काही मी एवढा सिरियस घेत नाही. आणि महबूब शेख ग्रामपंचायत नगरपालिका निवडून आणू शकत नाही. त्यांनी इथे येऊन भाषणे करणे सुपारीबाज लोक आहे. सुपारी घेऊन काही पण बोलायचं. आणि हल्ला झाला होता, चौकशी झालेली आहे, चौकशीमध्ये निष्पन्न झालेलं आहे. हल्ला मोठा होता की काय होता तुझ्यासारख्याने काय सांगायचं. तू चित्रा वाघांच्या संदर्भामध्ये जाहीररित्या एका महिला भगिनी संदर्भामध्ये कोणत्या टोकाच्या भाषेवर बोलतो आहे. त्यातून तुझ्या माता भगिनीवर जर बोललं तर तुला चालेल का रे महबूब? तुझी अवकात आहे का? हां, तुला अवकात दाखवण्याची वेळ आल्यावर अवकात दाखवू. तो प्रश्न सोड. आला लक्षात? आणि तू जरा जेवढा पगार आहे तेवढाच बोल. जास्त पगाराच्या बाहेर जाऊ नको. तुझ्या पद्धतीत वाग. तू एखाद्या हिंदू भगिनीच्या संदर्भात अशा पद्धतीत बोलतो आहे ना, तुला त्याचीवाली योग्य वेळी योग्य जागा दाखवू. समजला? हिंदू मुसलमान किंवा कोणतीही भगिनी असेल तिचा मानपान ठेवणे गरजेचं आहे. एका लिमिटमध्ये बोलला पाहिजे. तू ज्या मातीत होता त्या मातीमध्ये मुक्ताईची संस्कृती त्या संस्कृतीसारखा बोलला पाहिजे. लक्षात ठेव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.